उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी स्वामी सेवेचा सुगंध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी पोस्टमनची भूमिका घेऊन जगामध्ये देशामध्ये आर्त पीडित दुःखित गरीब मुमुक्षित आणि भाविक यांना स्वामींचा मार्ग समजून सांगण्यासाठी आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून इथे प्रधान केंद्रात आपण आलेला आहात। बरेच जण बहुविध केंद्रातून नुकताच झालेल्या अखंड जप यज्ञ नामसप्ताहाचा अहवाल घेऊन ती देखील सेवा रुजू करण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात। खरं तर या दत्त जयंतीमध्ये उत्स्फूर्त आणि उत्साहानं राज्यात आणि देशात सुमारे 55 लाख भाविक आणि सेवेकरी यांनी श्री गुरुचरित्र वाचण्यात भाग घेतला आणि ही उत्स्फूर्त भावना अनेकांच्या मनात त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे। हरवलेली मनःशांती ही कुठून कशी मिळते आणि कशी मिळवायची याकडे तमाम मुमुक्षितांचं लक्ष लागलेलं आहे। हे झालं भारतापुरतं। विदेशामध्ये दुबई ओमानसारख्या अरब कंट्रीमध्ये शेकडो जणांनी त्यात भाग घेऊन एकट्या दुबईत 102 लोक श्री गुरुचरित्राला बसले। ओमानमध्ये तेवढेच बसले। अमेरिकेसारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्वतःहून स्थानिक भारतीय आणि संबंधित यांनी सुद्धा त्यात खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला। जगातली हरवलेली मनःशांती कुठून मिळते हे त्यांना आता समजलेलं आहे। खूप तपशिलात न बोलता आपण सर्वजण सुज्ञ, म्हणून आपण आज यापैकी बऱ्याचशा शंका समाधान समस्या घेऊन आलेला आहात। मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या रोज येत असतात। जगात तसा एकही मनुष्य सर्व अंगानं सुखी नाही। रामदास स्वामींसारख्या संतश्रेष्ठांनी दासबोधात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाय या उक्तीप्रमाणे वाट्याला आलेली जी काही संकट व्यथा कथा दुःख समस्या आहेत त्या सेवेच्या माध्यमातून निवारण करण्याचं सामर्थ्य मागण्यासाठी आपण खरं तर स्वामींकडे आलेला आहे। आणि नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण इथे जमलेला आहात। पुढील कालावधीमध्ये इंग्लिश नवीन वर्ष सुरू होते आणि इंग्लिश वर्षाला सामोरं जाताना आपल्या देशवासियांची भूमिका अशी असेल आणि अशी असावी की येणारं हे नवीन 26 साल देश बांधवांना देशवासियांना ते सदा सर्वदा सुखाचं समृद्धीचं यशाचं निरोगी जीवनाचं
आपणा सर्वांना जावं, कर्तृत्वाचं जावं, पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार होत अशी संकल्पना व्यक्त करून आपण या नव्या वर्षाला स्वागत करताना 31 डिसेंबर रोजी त्या इंग्लिश लोकांसारखं न करता आपण भारतीय लोक आहोत. भारतानं भारतीय संस्कृती पुढे नेली पाहिजे. म्हणून त्या मेणबत्त्या न विझवता, केक न कापता, जसं चैत्र पाडव्याला आपण नवीन वर्षाचं सूर्योदयाची साक्ष ठेवून स्वागत करतो, तसं 31 डिसेंबरला आपण सर्वांनी जमावं. केंद्रात जमा, सामुदायिकरित्या जमा तथा वैयक्तिक स्वरूपात भारत मातेच्या प्रतिकृतीसमोर आमच्या देशातील सर्व भगिनींनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठण करावं. तर स्वामींच्या प्रतिकृतीसमोर आमच्या पुरुष प्रतिनिधींनी श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करावं. आणि नवीन वर्षाला शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष तमाम वाचक, तमाम या देशातील नागरिक, आबाल वृद्ध, माता भगिनी यांना ते सुखाचं, समृद्धीचं जावं अशी प्रार्थना करावी. आणि खात्री आहे, काही दशकांपासून आपण देशाच्या कल्याणासाठी, फार कमी लोक देशाचं कल्याण व्हावं असं त्यांना वाटतं, त्यापैकी आपण सर्वजण आहात. म्हणून आपण 2007 साली सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी या शक्तिपीठांचा आशीर्वाद घेऊन सुमारे 1 कोटी पाठ त्याचा संकल्प पूर्ती आपण त्या ठिकाणी केली होती. पैकी जे सेवेकरी आणि भगिनी 27 मे 2007ला गडाच्या पायथ्याशी होत्या, त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेले आहेत. आपण हात वरती असणारे सर्वजण त्यातले साक्षीदार आहात. त्या दिवशी आपण आपला ग्रहपाठ 1 कोटीचा पूर्ण केला आणि त्याच दिवशी देशकल्याणासाठी 100 कोटी पाठ सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्र याचा नवा संकल्प केला की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. म्हणून आपण गेले काही महिने, काही वर्ष अभ्यासक याचे आहात. मागील 6 महिने सतत अतिवृष्टीला आपण सामोरं गेलो. त्याआधी कोरोनाला सामोरं गेलो. आत्ताही पुढे बरंच काही वाढून ठेवलेलं आहे नवीन सालामध्ये. त्यात मोठे भूकंप आहेत जगात आणि देशात. 3रं महायुद्ध तोंडावर आलेलं आहे. या सगळ्या विपरीत अवस्थेत जग आणि देशाची वाटचाल चालू आहे. समाजकारण, देशकारण याचा गुंता अधिक वाढलेला आहे. कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही हे आपणाला माहीत आहे. आणि अशी निराशजनक अवस्था सामाजिक आणि संबंधित क्षेत्रात रोज नव्यानं घडत आहे. तपशील न बोलतो याला कुठेतरी आळा घालण्यासाठी भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. भगवतीचे 52 शक्तिपीठं आहेत. पैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 4 शक्तिपीठं आहेत: तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंग आणि माहूर. यांचे पाय धरल्याशिवाय हे थांबणार नाही. म्हणून 12 ज्योतिर्लिंगापैकी आगामी येणाऱ्या 5 जानेवारी रोजी भारतीयांच्या वतीनं आणि सेवेकरी आणि भाविक यांच्या साक्षीनं आपण ही निसर्ग आपत्ती, तिची तीव्रता थांबवण्यासाठी भस्मलिंगार्चन सोहळा उज्जैन या ज्योतिर्लिंगावर आपण सर्वजण
जे भाग्यवंत आहे, पुण्यवंत आहे, त्यांच्या साक्षीनं हा विधी होणार आहे मध्य प्रदेशमध्ये. म्हणून यात मागाशीच गुरुजींनी सांगितलं की त्याला एक नेटकेपणा, शिस्त लागावी म्हणून तो कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला प्रवेशपत्र नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण प्रवेशपत्र असल्याशिवाय आपण त्यात प्रवेश करू नये म्हणून हेच सांगावंसं वाटतं. त्यानंतर तारीख 23 जानेवारी ते 27 जानेवारी या काळात नाशिक येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. सालाबादाप्रमाणे सुमारे 15-16 वर्षापासून आपण नाशिक येथे कृषी मेळावा आपण सर्व शेतकऱ्यांना जगातल्या, देशातल्या एकत्र आणत असतो. अनेक कंपन्या येतात, अनेक बिगर शेतकरी लोकसुद्धा आणि जे स्वयं बेरोजगार लोक आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, यांची एक आशा पल्लवित झालेली आहे. इथे आमचे शेळके सर आले असतील, त्यांनी या मेळाव्यात सेवेकऱ्यांच्या मुलामुलींची नावं घ्यावी, जे सुशिक्षित बेकार आहेत, ज्यांना नोकरी उद्योगाची गरज आहे, अशांनी त्यांच्याकडे आपली नाव, गाव, पत्ता, आयडेंटिटी ही जमा करावी. निश्चितपणे त्या कंपन्यांना सहानुभूतीपूर्वक ते सेवेकऱ्यांसाठी तयार आहेत. म्हणून राज्यात असणारे सर्व जिल्हा, तालुका, केंद्र प्रतिनिधींनी समसकाला पाहू या उक्तीप्रमाणे पहिली संधी गरीब लोकांना द्यावी. त्यातली पहिली संधी आत्महत्या पीडित असणाऱ्या मुलामुलींना द्यावी. ज्या घरात आत्महत्या झालेल्या आहेत, जे निराधार आहेत, त्यांना पहिली संधी द्यावी. दुसरी संधी देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्या मुलामुलींचाही लग्नाचा आणि नोकरीचा प्रश्न आहे. म्हणून हे सहानुभूतीपूर्वक या विभागातून आपणाला ही संधी त्यांना उपलब्ध करता येईल का, याचा आपण विचार करावा. म्हणून अशा अनेक जनहिताच्या बाबी या कार्याच्या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून आवड हौस असणाऱ्या सेवेकऱ्यांनी त्यात भाग घ्यावा. तर पुढचा विभाग, इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेत. तिथे रोज विवाह मंडळ आयोजित केलेलं आहे आणि ज्यांना साखरपुड्यात विवाह करायचे आहेत, दरवर्षी आपण 10-5 लग्न तरी ते तिथे शेतकऱ्यांसमोर करत असतो बिना हुंड्यानं. ती परंपरा पुढे न्यायची आहे. एरवीसुद्धा दर गुरुवार, रविवार इथे विवाह परिचय मेळावा घेतला जातो. आपल्या माहितीसाठी इथे आज बरेच मोठ्या प्रमाणात नवीन भाविक आणि सेवेकरी आलेले आहेत. केवळ इथे घेऊन चालणार नाही, तर हे गाव पातळीवर पोचावं लागेल. म्हणून आपण गाव पातळीवर विवाह मंडळं उभी करावीत. पोक्त वयाचे भगिनी आणि पुरुषांनी यात कृपया भाग घ्यावा. गोरगरिबांना पहिली संधी द्यावी. उद्योजकांना ठासून सांगावं की व तुम्हाला आत्महत्या पीडित आणि शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह करावा लागतील. एक विवाह केला तर अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य करणाराला मिळणार आहे. म्हणून उद्योजकांना सुद्धा एक आव्हान करावं आपण आणि त्यांनी अनाठाई खर्च न करता काटकसरीनं गरीब मुलामुलींच्या विवाहाला योगदान द्यावं. हा माणुसकीचा प्रश्न आहे. आणि गेल्या 80 वर्षामध्ये
या कार्यातून जेवढी विवाह झाली जमली स्वामींच्या कृपेनं, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून हे समाजकार्य आहे. इथे कोणी स्वामी मार्गातून जटा दाढ्या भगवे कपडे वाढून पाठवलेला नाही. माणसात बसणारी माणसं आहे आणि ज्याला माणसात माणसं बसवता येतात तो खरा सेवेकरी होतो. आणि आपण मातीतली माणसं आहोत, जमिनीवरच पाय असावेत. अशा स्वरूपाच्या माणसांना निश्चितपणे स्वामी बोलून घेतात. खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनी तुम्हाला इथे बोलून घेतलेलं आहे. हे वेगळेपण हे आध्यात्मिक सामाजिक जीवनाचं आहे. म्हणून असंच वेगळेपण आपणाला जनसामान्यांमध्ये भूषणावह होईल. स्वामींना, कार्याला, मानवजातीला असं काम आपल्या हातून व्हावं ही माफक अपेक्षा आहे. फार मोठ्या दुसऱ्या अपेक्षा नाही, एवढीच अपेक्षा आहे. म्हणून आपण गावोगावी विवाह मंडळं उभी करावीत. हे विनामूल्य काम करतात, विनाशुल्क काम करतात. आपणही तसं करावं. यातून आपणाला खूप काम पुढे नेता येईल आवड असणाऱ्यांना. आणि आज आमच्या शेतकऱ्यांची मुलं विवाह वाचून वंचित आहेत. त्यांना कोणी मुली देत नाही. का? तर तो शेती करतो म्हणून. शेती करतो म्हणून मुली देत नाही. त्यामुळं आत्महत्या वाढीच लागलेल्या आहेत, त्या काही थांबत नाही. आणि सरकार सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाही. म्हणून हा जो गुंता आहे हा कमी होण्याऐवजी वाढत आहे. म्हणून हे सामाजिक असणारे, ऐरणीवर असणारे प्रश्न कुठल्या तरी निमित्तानं ते हलके करण्याचं काम हजारो हातांनी करावेत. आणि उभयतांना सन्मानपूर्वक पायावर उभं करावं हाही संदेश या कार्याच्या बहुविध विभागातून गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी या निमित्तानं आपणाला करण्याला संधी आहे. यावर खूप बोलता येईल, परंतु वेळेचं बंधन आहे. आपण कालपासून कोणी सकाळी काही तासांपासून इथे बसलात आणि आपले मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही, आम्हाला माहीत आहे. मनाजीराव आपल्याला पुढची कामं सांगत असतात. म्हणून वेळेचा मुद्दा लक्षात घेऊन पुढचा विभाग इथे कृषी विभागानंतर, विवाह मंडळानंतर मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी, पुंडलिक आणि श्रावणबाळ घडवण्यासाठी प्रत्येक पाठशाळेत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कॉलेजमध्ये शिक्षक पालक यांच्या भेटी घेतात. शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा मेळ घालण्याचं काम या विभागातून केलं जातं. ही जगाची खरी संपत्ती पुढची पिढी आहे, मुलं आहे. म्हणून त्यांना जपणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं काळाची गरज आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. देश टिकवायचा असेल तर त्यांच्यावर संस्कार करणं जरुरीचं आहे. हे काही कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही. म्हणून हे आपणा सर्व पालक लोकांना, गुरुजन लोकांना हे तगडं आव्हान आहे नवी पिढी घडवण्याचं. म्हणून हे आपण कृपया आव्हान स्वीकारावं. आणि त्यात तुमचा एक फायदा आहे. तुमचं म्हातारपण, वार्धक्य तरुणांच्या हातात आहे, पुढच्या पिढीच्या हातात आहे. त्यांना श्रावणबाळ आणि पुंडलिक बनवणं क्रमप्राप्त आहे. नाही तर मग काय होईल? कॉन्व्हेंटमधली ती शिकलेली मुलं तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून देतील, असं होता कामा नये. वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र आणि वृद्धाश्रममुक्त भारत ही संकल्पना या विभागाची आहे. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक करणारे प्रतिनिधी इथे मोठ्या संख्येत आलेले आहेत. आस्तमानपर्यंत ते आलेल्या भाविकांना
रडत आलेल्या लोकांना हसत पाठवणार आहेत. याचा अर्थ कसा लावायचा तुम्ही समजा. तुम्ही दिलेल्या पेपरवर तुमच्या कौटुंबिक समस्या थोडक्यात मांडा, त्यावर आमच्याकडून लेखी उत्तर तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल तोंडी न बोलता, आणि त्या लेखी उत्तराचा खुलासा करण्याचं मार्गदर्शन उभे असणारे प्रतिनिधी भगिनींशी संवाद साधतील, पुरुषांशी संवाद साधतील. हे आपण कृपया सहकार्य आणि सहानुभूती ठेवून करावं, हे कळकळीचं आव्हान. हे विनामूल्य काम आहे. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक दवा घेऊन आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवार कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात, असाध्य आजाराचे येतात. इथे काय हा दवाखाना नाही, परंतु हा दवा मात्र त्यावर मात करतो हे लपून ठेवता येत नाही. म्हणून आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल जनतेसाठी खुलं करत आहोत. त्या ठिकाणी कुंभामध्ये कोट्यवधी संत, महंत, नागरिक, देशवासीय, जगवासी येणार आहेत. त्यांना आपुलकीनं या गोष्टी साध्य व्हाव्यात, त्याही विनामूल्य हा या मार्गाचा कयास आहे, संकल्प आहे. म्हणून असंख्य डॉक्टरांना आम्ही आव्हान करतो की आपण आपला थोडासा वेळ रुग्णांसाठी विनामूल्य द्या. हे पण आपण आव्हान करावं. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तुविषयक धोरणात्मक वाटचाल या कार्यानं गेल्या 40 वर्षात आपणापर्यंत मांडलेली आहेत. म्हणून आमचे जेवढे इंजिनियर, आर्किटेक्ट आहेत, वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी, वास्तूचा अंतरंग समजून घेण्यासाठी ते तत्पर आहेत. म्हणून तोडफोड न करता घरात बंद पडलेली घड्याळं असतील, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फुटलेले भांडे असतील, किचन ओट्याला काळा दगड असेल, ज्या भगिनींच्या किचनला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा आहे, त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. बरेच हात वरती आले. त्यावर सोपा उपाय आमचे प्रतिनिधी देणार आहेत. बिना तोडफोड त्या दगडाला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट मारला, तुम्ही त्याची अनुभूती 3 दिवसात घ्या. म्हणून आपणाला तोडफोड रहित सोपं वास्तुशास्त्र आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहेत. त्यांच्याशी आपण दिवसभरासाठी संवाद साधावा. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या मुमुक्षित भाविकांना उपकृत करावं. त्यांना कोर्टाची वारी मुक्त करायची असेल तर त्यांना मार्गदर्शन करावं. तुम्ही पंढरपूर किंवा अनेक तीर्थधामांची वारी करणं परवडेल, कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण या साऱ्या बाबींकडे कायदेशीर सल्लागारांचं मार्गदर्शन कृपया आपण घ्यावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आगामी होणारे उपक्रम असतील त्यांच्याशी आपण विचारणा करावी. त्यांच्यासोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, देश-विदेश अभियान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, हे सारे विभाग आणि याज्ञिकी प्रतिनिधी, हे सर्व 8ही प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आगामी येणारा भूकंप, सुनामी टाळायचा असेल तर त्यांच्याकडे उपाय आहे बिना खर्चिक, तो तुम्ही समजावून घ्यावा. सुनामी टाळायचे असेल तर हे सुनामी थांबवण्याचं यंत्र, त्याला भूकंप यंत्र म्हणतात.
ते प्रत्येक गावाच्या मारुती मंदिरात त्याची स्थापना करावी किंवा सेवा केंद्रात स्थापना करावी. हा मारुती ध्वज आहे, वादळ येण्यापूर्वी काही मिनिट आधी जर तो लावला आणि हनुमान चालिसा तथा मारुती स्तोत्र वाचलं तर मारुती राया हा वायुपुत्र आहे. तो त्याच्या सामर्थ्यानं वादळ थांबवू शकतो. म्हणून आपण ह्या सोप्या बाबी जनतेसन्मुख अवश्य मांडाव्यात. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी ओळख परिचय देऊन आज काही भगिनींनी 2 प्रश्न आणलेले आहेत. स्वामींच्या चरणावर आपलं गाऱ्हाणं सांगताना कुटुंबात वाढती व्यसनाधीनता, मद्यपान, धूम्रपान, मांसाहार हे वाढीच लागलेलं आहे. अनेक नवी व्यसनं आलेली आहे, ते आपल्याला माहीत पण नाही. ही परोक्त थांबण्यासाठी शंकराच्या पिंडीवर महिम्न तथा रुद्र वाचून ते तीर्थ जर त्यांना दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य निर्व्यसनी शाकाहारी होतील. हे घरच्या घरी करायचं, याला पैसे लागत नाही. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं खर्च. या साऱ्या प्रश्नांची सरबत्ती अत्यंत सोप्या पद्धतीत इथे प्रत्येक विभाग तत्पर आहेत. आपण त्या विभागाशी संवाद साधू शकता आणि हे सारे प्रतिनिधी ग्राम अभियानात देखील तत्पर आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या गावी बोलवा, तेथे प्रतिनिधी त्या समस्यांवर मार्गदर्शन करतील. म्हणून डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे त्यावर सोपा उपाय दिलेला आहे. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. ते दाखवा. त्यावर आपण विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश आणि श्रीसूक्ताचं पठण करून श्रीयंत्राचं पूजन करावं. पैकी इथे आमच्या बऱ्याच माता भगिनी श्रीयंत्राच्या उपासक आणि अभ्यासक आहेत. त्या दर पौर्णिमेला स्वतः त्यावर सत्यनारायणसुद्धा करतात. अशा भगिनींनी ज्या स्वतः सत्यनारायण दर पौर्णिमेला करतात त्यांनी कृपया हात उंच करावेत. धन्यवाद. मोठ्या प्रमाणात हात वरती आलेले आहेत, पण ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना तुम्ही सांगा, त्यांचंही भलं होईल. म्हणून हा अत्यंत सोप्या पद्धतीचा मार्ग गरजूंपर्यंत जर आपण समजावून सांगितला तर सांगणाराचंही भलं होईल, करणाराचं भलं होईल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की प्रतिपौर्णिमेला बिना खर्चिक सत्यनारायण आहे, वाटीवर शेऱ्याचा प्रसाद बनवायचा. फार नाही, कुटुंबापुरता मर्यादित. 3 सुपाऱ्या मांडायच्या, मुठभर गहू तांदूळ लागतात. मराठी 5 अध्यायाची पोथी स्वतः वाचायची. सत्यनारायण झाला. हे सर्वजण करू शकतात. जगात अमेरिकेत सुद्धा, अरब कंट्रीमध्ये सुद्धा, दुबई, ओमानसारख्या ठिकाणी सारे लोक तिकडे वळले आहेत. कारण एवढे पुरोहित कोण आणणार? एवढे पुरोहित मिळणार नाही. तुम्हालाच करावं लागेल. तुमचं पौरोहित्य तुम्हीच करा. स्वावलंबी जीवन जगा. हा सुद्धा सल्ला या कार्यातून आपणाला द्यायचा आहे. आणि सोबत 3 अध्याय 11 माळा जप रोज करा आणि पंचमहायज्ञ करा. ज्या भगिनी रोज पंचमहायज्ञ करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. जीवनात अनेक ऋण आहेत. ते 5 कामांनी ते ऋणमुक्त जीवन यशस्वी करायचे आहे. त्यात गाईला घासभर अन्न दिल्यानं ऋषीयज्ञ होतो. कावळ्याला घासभर अन्न दिलं पितृयज्ञ होतं. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं मनुष्ययज्ञ होतं. ते आपण करतोच, पण दिवस व्यर्थ खाडा जाणार नाही ही काळजी घ्या. 4, रद्दी पेपरला एक बोट गाईचं तूप किंवा शुद्ध तूप लावून अग्नीला तूप देणं देवयज्ञ म्हणतात. आपल्याजवळ आता सर्वांजवळ लाकूड, फाटा, गोवऱ्या, कोळसा राहिलेला नाही.
म्हणून कागद हा सोपा आहे. 5वं, 2 बोटात साखर मावेन, कोपऱ्यात मुंग्यांना घालावे. अशी घरं, अशी माणसं आमच्याकडं बघितल्यात आहेत की बऱ्याच लोकांच्या हातून मुंग्या साखर खात नाही. काही अशाही वस्तू आहे की मुंग्या साखर उचलत नाही. त्यावर उपाय आहे, तो आम्ही आमच्या विभागातून आपणापर्यंत पोचू. म्हणून या सगळ्या बाबींवर या कार्यातून उत्तरं दिलेली आहेत. ते आपण सहानुभूतीपूर्वक संशोधक अभ्यासक बुद्धीनं आपण ती समजून घेण्याचा कृपया प्रयत्न करावा. हे अधिक वेळ आपला घेणार नाही. आपणाला या नव्या सालाच्या पूर्वसंध्येला आणि आज पौष महिना मराठी सुरुवात होतो आहे, उत्तरायण सुरू झालेलं आहे, दक्षिणायन संपलेलं आहे आणि आता उत्तरायणामध्ये देशाच्या विकासाची, आरोग्याची भरभराट व्हावी ही माफक अपेक्षा ठेवून या नव्या वर्षाच्या आपणा येणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देऊन हे नवीन वर्ष 26 साल आपणा सर्वांना, देशवासियांना, माता भगिनींना, आबालवृद्धांना सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कर्तृत्वाचं जावं अशी भारतमाता आणि स्वामींच्या चरणावर प्रार्थना करून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. कृपया प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला, औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येतील. तिथे हात जोडून मुजरा न करता पुन्हा आपल्या जागेवर मधल्या गेटनं जागेवर बसतील. ज्यांना जायचं असेल ते मौनानं जातील आणि नंबर 2च्या गेटनं भगिनींनंतर पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील. कारण इथे भगिनी ज्या येतात त्या माहेरी आलेल्या असतात असा गेल्या 80 वर्षाचा त्यांचा समज आहे आणि एवढा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. म्हणून काही क्षण जर आपण मौन पाळलं तर तुम्ही ही केलेली सेवा तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून आपण काही काळ तरी कृपया मौन पाळण्याचं शिकावं. दिवसभरातून 2-3 तास जरी मौन पाळता आलं, आम्ही म्हणतो गंगेत घोडण आलं. म्हणून आपण मौन पाळण्याचं थोडी सवय लावावी एवढंच कळकळीचं सांगून नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक आपणाला शुभेच्छा देऊन आपण प्रार्थना करू. हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.